समाजाला नुकतंच आरक्षण मिळाल्यानंतर बंजारा समाजानं सुद्धा ऐतिहासिक दाखले देत आरक्षणासाठी ठामपणे मागणी केली आहे। निजाम काळातील हैदराबाद गॅझेटमधील उल्लेखानुसार बंजारा समाज हा आदिवासी घटक असून महाराष्ट्रात त्यांचा अनुसूचित जमाती प्रवर्गात तातडीनं समावेश व्हावा अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे। या संदर्भात मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार असल्याचं बंजारा समाज बांधवांकडून सांगण्यात आलंय। तर सरकारला आमची एवढी विनंती आहे की त्यांनी ह्या आरक्षणासाठी म्हणजे बंजारा समाजांना एसटीमध्ये आरक्षण देण्यासाठी एक अशी सुज्ञ समिती नेमावं आणि हैदराबाद गॅजेटचं जे हे गॅजेट आहे त्या गॅजेटचा अभ्यास करून मराठा समाजाप्रमाणे बंजारा समाजांना एसटीमध्ये आरक्षण मिळावं आणि यासाठी आम्हाला जरांगे पाटलांना पण आम्हाला धन्यवाद देऊन त्यांना भेटायचं आहे की बाबा ज्याप्रमाणे तुम्हाला मराठा म्हणजे गॅजेटप्रमाणे आरक्षण मिळाले त्याप्रमाणेसुद्धा आम्हाला पण मिळण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करावं। तुम्ही पण ऑलरेडी आम्हाला सहकार्याची भावना दाखवली त्याबद्दल जरांगे पाटलाचा मी धन्यवाद मानतो। पुन्हा पाहूयात बातमी छत्तीस जिल्ह्यांची। मुंबई शहरात पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवा वाढवण्यासाठी बेस्ट उपक्रमात टप्प्याटप्प्यानं विद्युत बसेस दाखल होत आहेत। 17 विद्युत बसेस नुकत्याच दाखल झाल्यात। या बसेस ओशिवरा आगारातून विविध मार्गावरती चालवल्या जाणार आहेत। सध्या यातील 4 बसेस या कोस्टल रोडवरती ओशिवरा आगार ते वरळी दरम्यान धावतील। पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने सुरू केलेल्या अभय योजनेला पनवेलकरांकडून प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत 500 कोटींपेक्षा अधिक रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे। नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरात 200 डिझनीलँडच्या धर्तीवरती पर्यटन स्थळ उभारण्यात येणार आहे। शिवाय सौर ऊर्जा प्रकल्प सुद्धा उभारला जाणार असून या दोन्ही प्रकल्पांमधनं महापालिकेच्या उत्पन्नात भर पडणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली। नांदेडमधून विविध शहरांना सुरळीत सुरू असलेली स्टार एअर कंपनीची विमानसेवा 22 ऑगस्ट रोजी अचानक निलंबित झाली। धावपट्टी अतिशय धोकादायक झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलंय। यानंतर सर्व स्तरातून वाढलेला दबाव लक्षात घेता धावपट्टी नूतनीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। लवकरच ते पूर्ण होऊन विमानसेवा पूर्ववत होईल असं सांगण्यात आलंय। नागपुरात जड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी शहरातील 60 ठिकाणी जड वाहनांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे। सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत या 60 ठिकाणांवरनं जड वाहनं शहरात येऊ शकणार नाहीत। नागपुरातील विधानभवन विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झालाय। विधानभवनाच्या शेजारील शासकीय मुद्रणालय आणि ग्रंथालयाची जागा विधिमंडळ सचिवालयाच्या नावे झाल्याची माहिती मिळाली आहे। या जागेची मोजणी झाल्यानंतर प्रत्यक्ष ताबा हा सचिवालयाकडे दिला जाणार आहे। महसूल मंत्री बावनकुळे यांनी सावनेरच्या दुय्यम निबंधक अधिकारी यांना दणका दिलाय। संजना जाधव यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे सरकारचे 12,61,271 रुपयांचा महसूल बुडल्याचा ठपका ठेवत त्यांचं निलंबन करण्यात आलं। नागपूर पालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यावरती आज सुनावणी होणार आहे। 115 हरकती विविध पक्षांकडून दाखल करण्यात आल्या आहेत। नवीन नागपूरला 11,300 कोटींचा बूस्टर डोस मिळालाय। NMRDA आणि हुडको यांच्यामध्ये करार झाले। या करारामुळे नवीन नागपूरच्या जागतिक दर्जाच्या विकासाला चालना मिळणार असून आर्थिक आणि व्यावसायिक चेहरा बदलण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे। ग्रामविकास आणि पंचायत राज विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत दापोली, मंडणगड आणि खेड या तालुकास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेत ग्रामविकास आणि पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांनी मार्गदर्शन केलं। पुणे मेट्रोला गणपती बाप्पा पावलाय। गणेशोत्सव काळात प्रवाशांची आणि आर्थिक उत्पन्नाची विक्रमी नोंद झाली। महामेट्रोला 5.67 कोटी रुपयांचं विक्रमी उत्पन्न मिळालं। अकरा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा करून पुन्हा आपल्या उदरनिर्वाहासाठी मासेमारी करता बोटी सज्ज झालेल्या आहेत। त्याकरता किनाऱ्यावरती मच्छीमार कोळी बांधव आपल्या बोटीत महिनाभराचं कडधान्य, बर्फ, पुरेसा औषध साठा, पिण्याचं पाणी इत्यादींसह सामान भरण्यासाठी लगबग करतायत।